जेव्हा ही शरीराची खोळ गळून पडते तेव्हा आतले सगळे घटक विस्कळीत होतात. आता इथे डोळ्यासमोर मी एक दुसरं उदाहरण याच्यासाठी सांगू इच्छिते, कारण ते आपल्याला विवेचनाच्या ओघात पुढे पण उपयोगाला पडेल. की सीताफळाची बांधणी आपण लक्षात घेतली तर दुसरं एक उदाहरण बघा. शरीराची खोळ असं म्हणत असताना आपण भाजी मंडईमध्ये गेलेलो आहोत. पिशवीमध्ये आपण कांदे, बटाटे आणि पालेभाजी असं खरेदी केलेलं आहे. हे सगळं एकत्रित आहे. कशाच्यामुळे? कारण पिशवी आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, पिशवी जर बाजूला केली तर या घटकांचं काय होईल? कांदे एकीकडे जातील, बटाटे एकीकडे घरंगळतील आणि पालेभाजी दुसरीकडे. अशी जी स्थिती होईल, अगदी तशीच स्थिती मृत्यूनंतर माणसामध्ये असलेल्या त्या घटकांची होते. म्हणजे हे घटक आपापल्या स्टोअर हाऊसमध्ये जाऊन पडतात. युनिव्हर्सल स्टोअर हाऊस ऑफ नेचर असं मदननी त्याचं वर्णन केलेलं आहे. आपल्याला हे लक्षात येईल की भूतलावर आपण पृथ्वी लोकात असतो तेव्हा आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे, ऐकून माहिती आहे की हे शरीर कशाने बनलेलं आहे. तर हे शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा शरीर विसर्जित पावतं तेव्हा ते या पंचमहाभूतांमध्ये त्यातला एक एक घटक विसर्जित होतो. तो त्याच्यामध्ये जाऊन सामावतो. त्याचं वेगळं अस्तित्व शिल्लक राहत नाही. हे जसं शरीराच्या बाबतीत तसंच प्राणाच्या बाबतीत. प्राणाचं द्रव्य आपल्याला दिसत नसलं तरी ते द्रव्य असतं. म्हणजे सबस्टन्स या अर्थाने द्रव्य. तर त्याच्यामध्ये तो जो घटक आहे प्राणिक घटक, तो प्राणलोकामध्ये जिथे त्याचं ते स्वाभाविक निवासस्थान आहे तिथे जाऊन तो विसर्जित होतो. मनाचं द्रव्य मानसिक लोकामध्ये विसर्जित होतं. तेव्हा युनिव्हर्सल स्टोअर हाऊस ऑफ नेचर असं त्यांनी म्हटलेलं आहे.